नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नाशिक जिल्ह्यातील वटार गावामध्ये एका 3 वर्षीय बालकाला विषारी सर्पाने दंश केल्याने बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे। वटार येथील रहिवासी सागर ज्ञानदेव खैरनार यांचा एकुलता एक मुलगा स्वराज याला पहाटे 4 वाजता कोब्रा जातीच्या अतिविषारी सापाने चावा घेतल्याने दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। कालच स्वराजचा 3रा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता, परंतु या क्रूर नियतीने डाव साधला आणि या अतिविषारी सापाचे विष स्वराजला इतके बाधले की दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। या दुर्दैवी घटनेने खैरनार कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे आणि परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। काल रात्री संपूर्ण कुटुंब स्वराजचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरे करत होते, पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते आणि सकाळी त्यांना त्यांच्या लाडक्या मुलाचा अंत्यसंस्कार करावा लागला। पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास या अतिविषारी सापाने चावल्याचे लक्षात आल्यावर खैरनार कुटुंबाने तात्काळ स्वराजला विरगाव येथील दवाखान्यात नेले, परंतु विरगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळाल्यावर सर्पमित्र देवा पवार यांनी तात्काळ घटनास्थळी बोलवण्यात आले। देवा पवार यांनी आपल्या कुशलतेने पलंगाखाली लपलेला पहाडी कोब्रा जातीचा साप पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। पावसाळा सुरू झाल्याने बिळात पाणी घुसल्याने बरेचसे साप उबदार जागेच्या शोधात बिळातून बाहेर पडत मानवी वस्तीत आल्याचे निदर्शनास येते। शेतात बऱ्याचदा घराजवळ उरलेले अन्न किंवा साठवलेले धान्य यांच्यामुळे उंदीरांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे उंदीर आणि बेडूक हे सापाचे आवडते खाद्य असल्याने ते या खाद्याच्या शोधात घरात पोहोचतात। याशिवाय साठवलेल्या गवऱ्या, लाकूड व ज्या ठिकाणी सापांना ऊब मिळत असते ते तेथे येत असल्याने त्या ठिकाणी लपून बसतात। त्यामुळे शेतात, वाड्या वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे। आणि हा सापांचा मिलनाचा हंगाम असल्यामुळे अनेकदा ते जोडीने आढळतात आणि बऱ्याचदा आपल्या लक्षात नसतानाही सापांना धोका जाणवताच ते थेट हल्ला करतात। त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असतात। नागरिकांनी या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे।